ओपरेटर सन्माननीय सुनीलजी सावलाराम गोरे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आम्हाला वालशिंचे पोलीस पाटील पंकज जनार्दन चौधरी याचकडून त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय प्रत्येक सामन्यावीर पुरस्कार देतोय ट्रॉफी जे आम्हाला बाबदेवचे शिवसेना शाखा प्रमुख बलिराम बाबू ठाकरे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत कुमार प्रेम कैलास सुतार यांच्याकडून ट्रॉफी आम्ही देणार आहोत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी आपण ट्रॉफी देणार आहोत अंकुश प्रकाश म्हात्रे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडूचं सहकार्य करणारे जयनाथ हरट आणि प्रेम वाकडे यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आई गावदी स्पोर्ट वालशिंद संघाच्या वतीने आपण प्रत्येक सामनावीरासाठी स्वीट बॉक्स देतोय त्यांचे विशेष आभार. जो थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय जो आम्हाला पंकज जनार्दन चौधरी यांच्याकडून त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याचं सहकार्य करणारे विनायक जनार्दन चौधरी आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मोलाचे योगदान देणारे आमचे स्वरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राजजी वाकडे त्यांचे विशेष आभार आणि त्यांच्याकडून आम्हाला 4थ्या क्रमांकासाठी पारितोषिक लाभलेलं आहे आपल्या सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. विजयजी अशोक सोरे बाबदेव पाड्याचे समाजसेवक आहेत त्यांच्याकडून सुद्धा मला चांगलं योगदान प्राप्त झालेलं आहे त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि ज्याने जे पडद्याच्या पाठीमागे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सोनालीचे सन्मानित संतोषजी माधू सोरे साहेबांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पंचांचा इथे मात्र इशारा आणि आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू चांगल्या लेंथवरती हाताळलाय. गणपती बाप्पांना वंदन करून महाराजांना मानाचा मुजरा आणि आजचा दिवस सफल इथे या ठिकाणी पार पडेल याच आपण बाप्पांच्या चेंडी साकडं घालूया आणि सुरुवात इथे गोड पाहायला मिळाली गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून. राहुल मेहर आणि योगेश हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. P1चं पहिले षटक संत गतीने फक्त दिशा दाखवली चेंडूला मिड ऑफ कडे चेंडूला मात्र ड्राईव्ह केला आणि श्रीगणेश होत असताना मेहर 11 बाबगाव संघाची कारण पहिल्या चेंडूवरती आय थिंक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहुलने केला तिथे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही परंतु इथे सिंगलनं स्वतःच आणि संघाचं मात्र त्याने अकाउंट ओपन केलंय. हसरी सकाळ गोड सकाळ शुभ दिवस आज शुभ शनिवार आणि आज चांगला क्रिकेटची आपण इथे अपेक्षा करूया. हो चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. शॉट एस्टा केवरला मात्र काय फिल्डिंगचा नजराणा तिथे पेश केलाय. जर एस्टरमध्ये चेंडू धडकला असता तर चित्र मात्र काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं परंतु अर्थात योगेश पाटीलची विकेट मात्र तिथे धोक्यात होती परंतु बचावला गेला. हो सुरुवातीला पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला गेला त्याच्यानंतर थोडीशी शफल झाली होती फ्रंटफुटला येऊन मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहुल मेहरने तिथे केला गेला परंतु चेंडूमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. रिप्लेमध्ये पाहू शकाल हा दुसरा निर्धाव चेंडू प्रीतमच्या वतीने या षटकामध्ये पाहतोय. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये सध्या आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हो पुन्हा गॅप शोधण्याचा प्रयत्न चेंडू गॅपमधून जरूर चाललाय परंतु चेंडूची गती जी होती तिथे मात्र थोडीशी आपल्याला धीमी पाहायला मिळाली आणि त्यामुळे पाहतो की अगदी सीमेरेषे लगत चेंडूला मात्र फील्ड केला गेला. 2 धावा तिथे मात्र वसूल केल्या गेल्या. राहुलच्या बॅटमधून त्या 2 धावा निघाल्या. चार धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 सिंगल आल्या 2 निर्धाव चेंडू पाहिले एका चेंडूवरती दुहेरी धाव आपण पाहिली. हो पुन्हा त्या मात्र चांगला स्ट्रोक मिड ऑफला बीट केला जातो आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा क्लासिकल चौकार आलाय राहुलच्या बॅटमधून. जबरदस्त फटक्या मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं अगदी परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट आणि मिड ऑफला तिथे मात्र बीट केला. 8 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
मेहर 11 बापगाव. सध्या आपण पाहतो की टॉप ला रँकिंग करतोय हा संघ. 2 स्पर्धा आतापर्यंत या संघाने जिंकल्या आणि मागील ज्या 2 स्पर्धा आपण पाहिल्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र या संघाचा जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला. तर आपल्या असोसिएशन अंतर्गत जी आपण स्पर्धा पाहतोय ही 5वी स्पर्धा आहे. 2 चषक बापगाव संघाच्या नावावरती राहिले. 1 चषक पाहिला आपण गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या नावावरती राहिला आणि 1 चषक आपण जर पाहिलं तर जय जोटिंग देवरुंग संघाच्या नावावरती राहिला. जी आपण नुकतीच स्पर्धा पाहिली सोनोलेपाडा संघाची ती स्पर्धा जय जोटिंग देवरुंग संघाने जिंकली आणि 2 स्पर्धेचं उपविजेतेपद जय हनुमान सौदरपाडा संघाच्या नावावरती राहिलेले आहेत. असं आतापर्यंत या आपल्या असोसिएशनच्या लेखाजोखा आपण पाहतोय. हा ट्रॉफीज पास सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय हे इथं मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हो फ्लाविंग स्वीप करण्याचा प्रयत्न लावून अपील पंचांकडे मात्र पाहिलं जातोय. पहा त्या ठिकाणी विकेट किपर आय थिंक विजय वाकडे होता परंतु पंचांची सहमत नाहीये. स्वीकृती मात्र त्या ठिकाणी मिळाली नाहीये. परंतु चांगली सुरुवात गोलंदाज रोहितच्या वतीने आपण पाहतो. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये प्रीतमने केली होती निर्धावानं ती सुरुवात रोहित करतोय. हे दृश्य पहा. सामनावीराची ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. अगदी आपल्या शोकेची शोभा वाढवेल एवढी देखणी ही ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. चांगलं नियोजन या स्पर्धेमध्ये पाहिलं आपण. गावदेवी स्पोर्ट वालशिंद संघाच्या वतीनं मालिकावीरासाठी ट्रॉफी पाहू शकाल. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर 4th प्राइज 3rd प्राइज 2nd प्राइज 1st प्राइज या सर्व ट्रॉफीज आणि या सर्व ट्रॉफीज आपण उद्या आय थिंक सायंकाळी 17 देणार आहोत. कारण उद्याच्या स्पर्धेचा आय थिंक शेवटचा दिवस असेल आणि आपल्याला उद्या कळेल की स्पर्धा जिंकेल कोण. गावदेवी चषकावरती नाव कोरेल कोण. परंतु या ठिकाणी जणू काय आपल्याला सेम टू सेम खेळायचं आहे की काय कॉपी करायची आहे की काय. ज्याप्रमाणे सुरुवात पहिल्या षटकाची झाली त्याचप्रमाणे इथे सुद्धा तेच कार्य आपण पाहतोय. पहिल्या चेंडूला 1.5 धाव दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव. संत आणि साबत सुरुवात मेहर 11 बापगाव संघाची आपण पाहतोय. लोपुटा चेंडू फटका हवेत खेळला आणि त्यानंतर मिडॉनच्या क्षेत्राच्या चेंडूवरती जरूर पोहोचला गेला परंतु तिथे मात्र घडली थोडीशी मिस्टेक आणि तत्पुरती 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. दोघेही थोडीशी सावधगिरी बाळगताय कारण त्यांना माहिती आहे की 5-5 षटकांचे सामने आहेत आणि जर आपण इथे खेळपट्टीवरती जर थोडा वेळ अजूनही काढला तर मात्र येणाऱ्या पुढील षटकामध्ये आपण अटॅकिंग खेळ करू शकतो. आणि तसे जर पाहिलं तरी विकेट्स नव्याने बनवण्यात आलेले आहे. अगदी पाटा विकेट आहे आणि धावा होतात त्या विकेटवरती. आपण पहिल्या 2 दिवसाचा खेळ पाहिलाय. ओ फटका चांगला अगदी पॉइंटला बीट केलाय आणि चेंडू वेगाने चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे राहुल मेहरच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार. चौकारानंतर अजून एक देखणा स्ट्रोक पाहिला परंतु अगदी या सीमेरेषी लगत जाऊन तो चेंडू मात्र त्या ठिकाणी फील केला गेला आणि तत्पुरती 2 धावा घेण्याची मात्र संधी मिळाली. या षटकामध्ये धावा चांगल्या आलेल्या आहेत. आतापर्यंत 9 धावा जोडल्या गेल्या रोहितच्या विरोधात. सुरुवात रोहित चांगली गेली परंतु कुठेतरी षटकाच्या शेवटच्या क्षणाला मात्र धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. ओ आकुंडपाचा चेंडू होता ऑन साईडला जरूर हुक करायचं होतं परंतु आय थिंक बॅटचा जो हँडल आहे तिथे मात्र चेंडू जाऊन स्पर्श झाला आणि पाहू शकाल त्याच ठिकाणी सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिले आपण प्रीतमच्या 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार आपण केला तर रोहितनं 10 खर्च केल्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक जमेची बाजू आपण जर पाहिली तर कुठलाही विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमावलेला नाहीये बापगाव संघानं. पॉवर प्लेचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज कंटिन्यू. दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा प्रीतमला त्या ठिकाणी चेंडू सोपवलाय संघनायकानं. आज विजय वाकडे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि एक्झॅक्टली विजयने सांगितलं की आता मात्र आम्ही आज संघ नव्याने मात्र बांधणी केलेली आहे. थोडा वेळ जरूर मात्र या ठिकाणी आम्हाला घ्यावं लागेल. परंतु त्याची सुरुवात खराब केली प्रीतमनं, कारण भीमर चेंडूने मात्र या स्पेलला तरी सुरुवात केली. नो बॉलचा इशारा पाहायला बोलतोय. पुढील चेंडू असेल फ्रीट. एकोणावीस धाबा विदाउट लॉस. सुरुवातीला थोडीशी संतगतीने धाबा जरुरी येत होत्या, परंतु त्यानंतर दोघी जसे सेटल झाली सेट झाली त्यांच्या बॅटमधून धाबा निघायला सुरुवात झाली. फ्रीट बॉल होता, थोडासा दूरवरून त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहुलने केला. चेंडूला मिडविकेटला चत्रशक वेगाने येत आहेत. ओ दुरीचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी. फेकी थोडीशी रॉंग ऑन आली, संत आली आणि त्यामुळेच पाहतो की एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये मात्र तिथे केलं गेलं. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके निघत नसतील त्यावेळी तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. आणि तोच खेळ सध्या आपण पाहतो राहुल आणि योगेशच्या वतीने आपण पाहतोय. आतापर्यंत योगेशने फक्त 3 चेंडू फेस केले, परंतु राहुल जास्तीत जास्त स्ट्रायकिंगला आला आणि त्याच्या बॅटमधून सिंगल डबल या धावा निघतायत. आणि आता मात्र आर्यन आणि सिंधू जे ब्रदर आहेत त्यांची आता मात्र आय थिंक झोप पूर्ण झाली असावी. लो पुन्हा चेंडू ऑनसाइडला पुन्हा ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मात्र वेगाने गॅप मध्ये चाललाय. हो हो, बाउंड्री लाईनच्या पलीकडे छान धावांसाठी चौकार. आई गौदेवी मातेच्या नावानं हा चषक आणि गावदेवीचं गुणगान करणारे संगीत सगळे आपण पाहतोय डीजे रोहितच्या वतीनं. ऍक्च्युअली वाटलं की चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केला जाईल, परंतु चेंडू वेगाने गेला. ओव्हरपिच चेंडू होता, फटका हवेत केला. लॉंग ऑन वरती शतरक्षक आहेत आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील आणि मेहर 11 बापगाव संघाच्या इनिंग मधील हा पहिला मॅक्झिमम षटकार. वारा सुद्धा त्या दिशेने मात्र वाहतो आणि त्याचा सुद्धा फटक्याला थोडस त्या ठिकाणी 7 मिळाली. फुलटॉस पुन्हा चेंडू गॅप मध्ये चालला वेगानं. जबरदस्त बॅटिंग सध्या करतोय राहुल मेहरा आपल्या टीमसाठी. अजून एक दर्शनीय स्ट्रोक, 4 धाबांसाठी चौकार. डीजे फुल टॉस होता आणि 5 तरी सुद्धा मात्र फलंदाज राहुल थोडा स्वतःवरती नाराज झाला, कारण एक्झॅक्टली त्याला असं वाटलं होतं की या चेंडूवरती मला षटकार तिथे मात्र त्या ठिकाणी जोडायचं होतं, परंतु हरकत नाही. 4 धाबा मिळाल्या आणि धाबा आता मात्र भरपूर वेगानं प्रीतमच्या विरोधात तिथे मात्र जोडल्या जातात. ज्या प्रीतमनं पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धाबा खर्च केल्या होत्या आणि त्याच प्रीतमवरती आता मात्र पूर्णपणे हल्ला बोल केला जातोय, त्याच्यावरती आक्रमण केलं जातोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. पहा, सुरुवातीला मात्र राहुल शांत पाहायला मिळाला, परंतु आता त्याच्या बॅटमधून मात्र पाहतो की वेगाने धावा दिसतायत.
पुन्हा पाहू शकाल इष्टाच्या रोखण हाताळण्याचा प्रयत्न, परंतु असं वाटलं बॅटची थोडीशी हलकीशी कडा तिथे पाहायला मिळाली आणि त्याचमुळे सिंगल धाव घेण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं. चांगली पार्टनरशिप आता दोघांमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला योगेश आणि एक चांगली पायाभरणी त्यांनी मात्र त्या ठिकाणी मजबूत केलेली आहे टीम मेहर 11 बापगाव संघाची. विकेटच्या शोधात जावं लागेल, तो विकेट इथे मात्र येणार का? फुल टॉस, खराब चेंडू, पुन्हा चेंडू चालला अगदी ऑन साईडला. हो पुन्हा गॅप मधून स्क्वेअर लेग आणि मिड विकेट हे दोघे काय करतात त्या ठिकाणी करणार. तिसरा चौकार त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन टीम सावरा एलकुदे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि अखेर या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एक्झॅक्टली 40चा आकडा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. रिप्ले जर पाहिले तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहतच राहिला, त्याने चेंडू थांबवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाहीये. अदरवाईज चेंडू मात्र त्या ठिकाणी थांबला गेला असता. पुन्हा पहा हा रिप्ले, त्याला असं वाटलं की मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जो आहे तो मात्र चेंडूवरती पोहोचेल, परंतु त्याच्या फार दूर चेंडू होता आणि अखेर या षटकामध्ये प्रीतमच्या विरोधात तब्बल 22 धावा जोडल्या गेल्या. म्हणजे 2 षटकांच्या स्पेलचा आपण जर प्रीतमचा विचार केला तर तब्बल त्याने 30 धावा खर्च केल्या आणि रोहितच्या विरोधात आल्या 10 धावा. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतो मेहर 11 बापगाव. 40 धावांची सध्या आपण पाहिली या ठिकाणी पार्टनरशिप होताना आपल्याला पाहायला मिळाली. चला पुढील सामन्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर विकी स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष A1 जोडी आमनेपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील तो दुसरा सामना असेल. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिले तर आई गावदेवी स्पोर्ट वालचिन संघाने अपाट मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फल त्यांना मात्र आज प्राप्त झालंय. त्यामध्ये मी निश्चितपणे उल्लेख करेन आवेश असेल, नितीन, विलास, सागर, आकेश, प्रजेश, सुजल, समीर, रोहित, निशांत, विनोद, दीपक, विलास, आकाश, रोहन, आकाश आणि विनीत या सर्वांची अपाट मेहनत. आणि आता चौथ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज अक्षय. थोडासा दूरवरून हा फटका राहुलने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला चेंडू पाहू शकाल वाडीश मिडविकेटला चाललाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. कुठलाही गोलंदाज आतापर्यंत विकेट टेकर राहिला नाहीये आणि चांगला खेळ आपण पाहतोय. दोघांच्या वतीनं अगदी चेंडूच्या मिडवरती ते फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि दोघांच्या बॅटमधून धाबा येत आहेत. हे एक जमेची बाजू राहिली आतापर्यंत. ओव्हर द विकेट मारा करतोय. फुल टॉसला टर्न केला ऑन साईडला. आता मात्र पाहू शकतो की चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला झालं गेलं. नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला जरूर, परंतु कुठेतरी गोलंदाजाने तो मात्र आतापर्यंत सार्थ ठरवलेला नाहीये. आणि त्यामुळे आता मात्र अक्षयकडे चेंडू सोपवला. तो अक्षय आता मात्र एखादा ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी देणार का? एखादी विकेट्स आपल्या नावावरती तो करणार का? आणि करावंच लागेल. जर तुम्हाला धावांची गती जर इथून जर कमी जर करायची असेल तर मात्र तुम्हाला विकेट्स घेणं फार महत्वाचं असेल. पुन्हा चेंडू चालला अगदी गवतावरती रेंगाळा. पुन्हा मिस्टेक घडली गेली. आज आउटफील्डमध्ये पाहतो की भरपूर चुका पाहायला मिळत आहेत. या चुका तुम्हाला मात्र या ठिकाणी करेक्शन करावं लागतील. चुका मात्र तुम्हाला इथे सुधाराव्या लागतील. कारण आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळामध्ये छोटी छोटी चूक आपल्या संघाला भरपूर महागात पडते आणि त्याचा भुर्दंड सुद्धा मात्र तुमच्या टीमला मात्र त्या ठिकाणी भोगावा लागतो. आणि यासाठी आता मात्र कुठेतरी आता एलकुदे संघाला आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल. प्लॅनिंगमध्ये तुम्हाला आता मात्र या ठिकाणी कुठेतरी चेंजेस करावं लागेल. रणनीती तुम्हाला मात्र या ठिकाणी बदलाव्या लागतील. हो इथे विकेट येणार का? स्वतः विजय वाकडे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्याने पकडला असेल आणि इथे मात्र झालाय राहुल मेहरच्या खेळीचा अंत. पहिल्या धक्का लागत असताना टीम मेहर 11 बापगाव संघाला.
थोडासा फ्रंट फुटला आला आणि पहा लिडिंग एज लागली त्या ठिकाणी बॅटची कडा लागली आणि विकेट किपरने मात्र कुठलाही प्रमाणे तिथे चूक केली नाहीये. बाद होण्यापूर्वी चांगला खेळ आपल्याला राहुलचा पाहायला आपल्याला नवीन फलंदाज लारा आलाय. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी आय थिंक ओमकार आलाय, ओमकार दलवी आलाय आणि इथे मात्र पहा पुन्हा मात्र त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र त्या ठिकाणी चुकी घडली गेली आणि त्या ओमकारची विकेट सुद्धा मात्र धोक्यात आली असती. परंतु चांगला स्ट्रोक अगदी बचावात्मक स्ट्रोक तिथे पाहायला आपल्याला यॉर्करला मात्र त्या ठिकाणी सन्मान दिला ओमकार दलवीनं. संघाची धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे चालली 45 या आकड्यावरती. लेगच्या मूर्ती फुल टॉस आणि ही लाईन मात्र आय थिंक योगेशने मिस केली असंच म्हणावं लागेल. संधी होती त्याच्याकडे सुद्धा की हा चेंडू सुद्धा मात्र तुम्ही डिपॉझिट करू शकले असते, परंतु चेंडूमध्ये वेग जास्त होता आणि त्यामुळे पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क मात्र त्या ठिकाणी होऊ शकला नाहीये. इस्ट्राच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी अजून एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. चांगली सुरुवात जागेवरतीच पाहू शकाल एक्झॅक्टली टॅप करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पाहू शकाल या स्पर्धेमध्ये समीर ठाकरे यांचा मात्र आगमन झालेला आहे ॲज अ कॉमेंटेटर. रात्री BPL ची स्पर्धा त्यांनी संपन्न केली आणि आता मात्र या स्पर्धेला ते सुरुवात करतील. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बॅस झालाय योगेश पाटील. होती ती आता मात्र जोडी महागारी परतली, कारण आपण जर सुरुवातीला पाहिलं तर राहुलने 38 धावांची तुफानी केली साकारली आणि योगेशचा आपण जर खेळ पाहिला तर त्याच्या बॅटमधून एकच चौकार निघाला, तब्बल 7 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि आता मात्र ओमकारच्या सोबतीला नवीन फलंदाज आलाय 4थ्या क्रमांकावरती लारा. 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आता मात्र पाहू शकाल पहिल्या डावातील शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी राज या गोलंदाजा मात्र वापर केला जातोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राची ही लाईन पाहिली तर एक्झॅक्टली चुकीची होती, कारण ऑफस्टेटच्या खूपच बाहेर चेंडूची त्यांनी हाताळणी केली. एक्स्ट्रा धाबेने त्यांनी मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली. या ओव्हरमध्ये किमान 10-15 तरी धाबा जर आल्या तर एक चांगला टोटल मात्र आपल्याला धाव फलक्यावरती पाहायला मिळू शकला आणि तोच पर्यंत ओमकार दलवी करतोय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्शनीय स्ट्रोक 4 धाबांसाठी येतोय चौकार. त्या ठिकाणी आणि गॅप सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे ओमकारनं शोधलाय. चला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. विकी स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष A1 जोडी आमनेपाडा. हो आणि इथे मात्र भरपूर मोठ्या चुका पाहायला मिळत आहेत. पंचाचा भीम नो बॉलचा इशारा आणि पाहू शकाल शॉर्ट दरम्यानच्या फिल्डरने कडून सूत्र मात्र त्या ठिकाणी चूक घडली गेली आणि चेंडू सरळ चाललाय स्टॉपच्या बाउंड्रीच्या पलीकडे. इथे मात्र पहा 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. असा आउटफील्डचा जर विचार आपण केला तर आय थिंक आउटफील्ड तर फास्ट आहे, परंतु जे क्षेत्ररक्षक पाहतोय जो क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट जो पाहतोय आपण सावरा एलकुंदे संघाचा, त्यांच्याकडून मात्र भरपूर चुका पाहिल्या आणि आता मात्र फ्री चेंडू फेस करेल फलंदाज ओमकार. लाईन पुन्हा पाहावी लागेल. चुकीची होती. चेंडू चालला उजव्या स्टिकच्या अगदी पलीकडून पंचांचा वाईटचा इशारा. म्हणजे आतापर्यंत पाहिले तर 3 चेंडू इथे मात्र हाताळले आणि तिन्ही स्वेर हाताळले. लाईन मध्ये मात्र काहीतरी सुधार करावा लागेल. फुल टॉस होता पाहू शकाल त्या ठिकाणी फ्री चेंडूवरती हवं तसा फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकला नाही. अगदी लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न ओमकारने केला होता, परंतु आय थिंक बॅटची जी ग्रीप आहे ती मात्र हातामध्ये थोडीशी फिरली असावी,
त्यामुळे मात्र पूर्णपणे ताकद मात्र त्या फटक्यावरती तो झोकू शकला नाहीये. संघाची धावसंख्या पाहू शकाल एक्झॅक्टली 59 धावा. आणि कालपासून पाहतो की आपण जो संघ प्रथमतः बॅटिंग करतोय तो चांगला टोटल उभारतोय. व कडक शॉट, काय साऊंड इथे ऐकायला मिळतो आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या अगदी डोक्यावरून. त्याला टाटा बाय बॅक करत लाराच्या बॅटमधून निघणारा हा पहिला सिक्सर. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह अगदी कॉफी बुक स्टाईल. आणि पहिला चेंडू ऐकून लारानं फेस केला आणि पहा किती कॉन्फिडन्स लेवलचा त्याने फटका तिथे सजवलाय. अगदी 6 धावा तिथे मात्र आपल्या नामावरती जोडल्या आणि फलक आता मात्र भरपूर वेगाने पुढे चाललाय मेहर 11 बापगाव संघाचा. इथे मात्र पहा अकुटापाचा चेंडू जरूर होता परंतु पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अपेक्षेनुसार मात्र बाउन्स तिथे मिळाला नाही आणि त्यामुळेच मात्र फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला बीट होताना पाला होता आणि थोडंसं बाहेरच्या दिशेने सुद्धा मात्र चेंडूनं काटा घेतला. स्विंग अँड मिस. फुलटॉस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. उंची जास्त आणि अंतर सुद्धा चांगला प्राप्त केलाय. मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ओहो, अजून एक चेंडू मात्र टाकावा लागेल कारण हा चेंडू स्वेर आहे वाईटच्या स्वरूपात. एक धाव इथे मात्र जोडले गेले. 72 72 धावा. भरपूर मागणा षटक पाहतो आपण राजच्या वतीने. आय थिंक एक्स्ट्राच्या स्वरूपात त्याने भरपूर धावा इथे मात्र हाताळल्या आणि तब्बल आतापर्यंत 9 चेंडूची त्याने हाताळणी केली आणि त्याच्यामध्ये तब्बल 4 चेंडू हे स्वेर राहिले. ओ शपल होऊन घेण्याचा प्रयत्न आणि या शेवटच्या चेंडूवरती बॅटची कडा होती आणि या फलंदाज सुद्धा मात्र त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळू शकेल. लारा अशा रीतीने मात्र 3 गडी पहिल्या इनिंगमध्ये इथे मात्र पाहिलं तर गमावले. मेहर 11 बापगाव संघानं धाबा जोडल्या. धाव फलकावरती 72 आणि त्या विजयासाठी 73 धाबांचं लक्ष्य इथे मात्र समोर असेल टीम जय सावराई एलकुदे संघाच्या समोर. चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमला मी शेवटचा ऑफिशियल कॉल देतोय. विकी स्पोर्ट चौदरपाडा आणि एवन जोडी आमनेपाडा. चला विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत एवन जोडी. चला आपण नाणेफेकीसाठी या. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि आपला जर संगणक जर नाणेफेकीसाठी इथे उपस्थित राहिला नाही तर मात्र तुम्हाला 2 धाब्यांची पॅनल्टी कंपल्सरी आहे. या स्पर्धेमध्ये नाही, प्रत्येक स्पर्धेमध्ये जे आपले असोसिएशनचे नियम आहेत ते मात्र नियम प्रत्येक स्पर्धेमध्ये लागू राहणार आहेत. आणि तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट मॅच विकी स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष एवन जोडी आमनेपाडा. 2 पाडे आता मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील परंतु जिंकेल कोणता पाडा त्याचा रिझल्ट अजूनही मात्र येणं बाकी. परंतु या पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त सुरुवात केली मेहर 11 बापगाव संघाने. चॅम्पियन संघ आहे आणि तिथे मात्र चांगली सुरुवात. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल अनेक संख्येने आता मात्र मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये करूया त्यांचं पुन्हा आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. एवन जोडी आमनेपाडा संघ आपण नाणेफेकीसाठी या आणि करूया आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत. समीर ठाकरेंच्या वाणीतून आता मात्र पुढील डाबाचा धावतो वर्णन आपण ऐकणार आहोत. तत्पुरती जाऊया डीजे ऑपरेटरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
Hello, check. Thank you so much, DJ. Thank you so much, Yogi Patil sir. Good morning, all of you. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद आयोजित गावदेवी चषक 2025-26 हे पर्व आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि आता स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, जेथे पहिला सामना सुरू आहे मेहर 11 बापगावच्या विरोधात जय सावराई एलकुंद या दोन टीम मध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणपती बाप्पांना वंदन करून आपण पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केला, परंतु आज मागचे 2 दिवस यशस्वी झाले, निर्विघ्नपणे पार पडले. त्याच प्रकारे आजचाही दिवस आणि उद्याचाही अंतिम दिवस निर्विघ्नपणे पार पडो अशी प्रार्थना आम्ही गणपती बाप्पांच्या चरणी करतोय आणि आमच्या वालचिंद गावची ग्रामदेवता गावदेवी माते चरणी नतमस्तक होऊन आजच्या तिसऱ्या दिवसातील या समालोचनाला सुरुवात करतोय. टार्गेट भलं मोठं या ठिकाणी सेट करण्यात आलं 73 धावांचं. सलामीची जोडी तुम्ही पाहताय अक्ष आणि प्रशांत. ओमकारनं षटकाला सुरुवात केली. पहिला बॉल ऑन साईडला पूल केल्या, चांगला बाउन्स मिळाला होता, खेचला बॉल ऑफसाईडच्या बाहेरून आणि पहिल्याच बॉलवर चांगला टायमिंग. एक धाव त्या ठिकाणी जोडतोय बॅटर अक्षय. अक्षय खरं तर एक विस्फोटक बॅटर आहे. या मैदानावर तो खूप खेळलेला आहे, सरावी त्याने केलेला आहे, म्हणून आता त्याच्याकडून ती अपेक्षा असेल की या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा याव्या. ज्या प्रकारे आपण टार्गेट पाहिलं तर आता सलामी वीरांना खेळणं गरजेचं आहे. हो, यावेळेला काय फटका आहे, लाजवाब टायमिंग, फुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल सिक्सर. झायला उधान कारल्याला त्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले आणि मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं गावदेवी चषक वालशिंदमध्ये मनपूर्वक स्वागत. सोबतच राज वाकडे यांचं देखील आम्ही मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. प्रशांत वाकडे जर लागोपाठ 3 षटकार त्यानं मारले तर राज वाकडे यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. आणि आता सुधीर पाटील मुटवलचे त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. प्रशांत वाकडेनं जर या पूर्ण डावात 5 षटकार मारले तर सुधीर पाटील यांच्याकडून 3000 रुपयांचं प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. ऑन साईडला टर्न करत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती आता धावा लागल्या 9 धावा. पारितोषिकांचा वर्षा होतो. प्रशांत वाकडे खरं तर एक पॉप्युलर खेळाडू आता बनत चाललाय. कुठेही खेळत असू द्या त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसं लागतात आणि सध्या सुरुवात त्यानं चांगली केलेली आहे. ओ स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल आउटसाइड ऑफ समा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि हा चेंडू निर्धाव येतो ओमकार दळवीचा. मेहर 11 बापगाव. चालू हंगामाचा विचार केला तर 2 स्पर्धेचा विजेता संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय, मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आहे. पॉइंटचा फिल्डर की थर्ड मॅनचा फिल्डर, फायनली विकेट कीपर योगेश तेथे पोहोचला आणि त्यानं पकडला जेल. विकेट गॉन. पहिला धक्का प्रशांत वाकडे बॅक टू डग आउट. चैताचा सूर्य उगवला नंदर या ठिकाणी मिळाली आणि ओमकार दळवी तसा विकेट टेकर गोलंदाज आहे. अर्ली ब्रेक थ्रू साठी जाणला जातो आणि
त्याने या ठिकाणी सफलता मिळवून दिलेली आहे. 73 ओमकार दलवी. ओ यावेळेला पुन्हा मिस टायमिंग आहे. प्रत्येकी बॉलवर ओ लारा पोचला बॉल खाली. एक क्षण वाटलंही नव्हतं की एवढा लांब बॉल जाणार आणि काय झेल पकडलाय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर फ्रॉम बापगाव अँड ऑल्सो आमने लोणार असोसिएशन. लारानं त्या ठिकाणी झेल पकडत असताना हा दुसरा धक्का लागतोय जय सावराई एलकुंदे संघाला. तर A1 जोडी आमनेपाड्याच्या विरोधात विकी स्पोर्ट चौदरपाड्या दोन टीम मध्ये लढत तुम्हाला बघायला मिळते. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावा फलकावरती 9. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण करतोय टॉस. दोन्ही कॅप्टन आता आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वर्गीय कुसुमबाई महादू सोरे यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स तयार करण्यात आले आणि त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आता जोडले जात आहेत. मी आदरणीय प्रेम वाकडे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे टॉस करावं. एका बाजूला सामना देखील सुरू आहे जेथे 73 धावांचं लक्ष्य पार केला जातोय. प्रथमतः टॉसची माहिती मी तुम्हाला देतो. एका बाजूला आई गावदेवी चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद. गावदेवी चषक किंवा गावदेवी वालशिंद असं कॉल करायचं आणि गावदेवी चषक अशी मागणी चौदरपाड्याचा कॅप्टन करतो आणि येस आई गावदेवी चषकच आलेला आहे. म्हणजेच टॉस जिंकला या ठिकाणी विकी स्पोर्ट चौदरपाड्यानं. टॉस स्पिनिंग कॅप्टनला शीतपेय देखील आपण देतो. एक ही चांगली संकल्पना. फक्त डिसिजन सांग फक्त कारण मॅच सुरू आहे. बॉलिंग शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. तर नाणेफेकी संपन्न झाली. यापुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. A1 जोडी आमनेपाड्याच्या विरोधात विकी स्पोर्ट चौदरपाडा जेथे टॉस जिंकलाय विकी स्पोर्ट चौदरपाड्यानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. अक्षय वाकडे आणि त्याच्या बॅटमधून मोठा फटका जरूर पाहायला मिळाला परंतु आणखी एक फलंदाज येथे बाद होतोय. बघा कसं आहे ना की ज्या वेळेला टार्गेट मोठा असतं ना तो टार्गेट चेस डाऊन करत असताना ह्या समस्या निर्माण होत असतात आणि जरूर आता या ठिकाणी ती समस्या जय सावराई एलकुंदेच्या समोर निर्माण झाली आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. म्हणून पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट देणं का गरजेचं आहे हे पहा. जय सावराई एलकुंदे संघातील गोलंदाजांचा विचार केला. पहिलं षटक प्रीतमचं चांगलं राहिलं होतं परंतु त्यानंतर रोहित, प्रीतम, अक्षय आणि राज. अक्षयचं एक षटक चांगलं राहिलं होतं ज्याने 7 धावा दिल्या होत्या. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये राजच्या ओव्हरमध्ये एकूण 25 धावा आल्या आणि तिथून कुठेतरी संघ अडचणीमध्ये गेला. ओमकारनं लागोपाठ 2 विकेट्स घेतले आणि आता सुनीलला आलेल्या पहिल्याच बॉलवर या ठिकाणी सफलता मिळवून दिलेली आहे. गावदेवी चषकाचा थरार तुम्ही पाहतात पहिल्या दिवसामध्ये. विहाना गावदेवी पीसे हा संघ क्वालिफाय झाला आणि आज श्री गणेश जांभूलपाडा हा संघ देखील पहिल्या दिवसामध्ये अंतिम 4 मध्ये पोहोचणारा संघ ठरला. परंतु काल पहिला सेमीफायनलचा सामनाही आपल्याला पाहायला मिळाला जेथे विहाना गावदेवी पीसे संघानं फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि एक चांगली संकल्पना योगी सर आपण बघतोय की या विभागामध्ये फार कमी वेळा 5-5 षटकांच्या मॅचेस होतात. मात्र गावदेवी वालशिंद संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण तुम्ही कसं आहे आपल्या परिसरामध्ये खेळून पुढे जाण्याची एक संधी असते. आमने लोणावळामधून बाहेर निघण्याची एक संधी असते. त्याच्यासाठी तुम्हाला हा अनुभव असणं गरजेचं आहे. तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळायला गेल्या तर तुम्हाला 5 ओव्हर 6 ओव्हर खेळायला लागतात. परंतु आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त 4 ओव्हर किंवा 3 ओव्हरच्या मॅचेस होतात आणि त्याच्यामुळे तो अनुभव आपल्या या खेळाडूंना येत नसतो. मात्र वालशिंदकरांनी कुठेतरी एक चांगली संकल्पना 8 संघांचा पोल अगदी प्रोफेशनल क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो की या खेळाडूंना तुम्ही एक चांगला व्यासपीठ चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. कारण मागच्याच वर्षामध्ये तुम्ही पाहिलं की आमने लोणारचं नाव भरपूर उंच केलं ज्यावेळेला नानकरनं भारतातील सर्वात मोठी स्पर्धा जिंकली आणि टॉप 4 मध्ये आपला पीसे संघही होता.
म्हणजे आपल्या परिसरातील 2 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळले होते. त्या 2 संघांच्या सोबत असे अनेक संघ आपल्या विभागातून पुढे जावे, हाच तर मानस ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा आणि 7 स्टारचा आहे. आणि त्याच्यासाठी वालशिंदकरांनी आता कुठेतरी सहाय्य केले. 5-5 षटकांचे सामने आयोजित केलेत. येणाऱ्या प्रत्येकी टुर्नामेंटमध्ये जर असं चित्र आपल्याला बघायला मिळालं तर आणखी मजा येईल, कारण या परिसरातील क्रिकेट आणखीच सुधारेल या तीळ मात्र शंकाने. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. राज स्ट्रायकिंग एंडला. हा फुल टॉस जरूर होता, परंतु स्क्वेअर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या 10. 73 धावांचं लक्ष आहे ते पार करायचं आणि सध्या पॉवर प्ले मधील आता हे दुसरं षटक. 10 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. पॉवर प्ले फार महत्वाचं असतं ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करता. very important for batting side power play. Oh, good ball. पडल्यानंतर हलकासा काटा बदलणारा चेंडू आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि डॉट बॉल. सुनील गांगुर्डे कमाल गोलंदाजी. या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धांमध्ये बघत आलोय आणि आता मेहेर 11 बापगाव साठी कमाल करतात दा. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. शंकरजी गुळवी आणि त्यांची संपूर्ण टीम. जबरदस्त टेलिकास्ट गावदेवी चषक वालशिंच आपल्याला बघायला मिळाला आणि योगी सरांचा आवाज तुम्ही पहिल्या दिवसापासून ऐकता. त्यांच्या सोबतीनं मनोज कारवे यांचा आवाज ऐकायला मिळाला. ओ आता पॉइंटला लारानं आणखी एक झेल पकडलाय. लाराचा या सामन्यामध्ये हा दुसरा झेल आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे टीम मेहेर 11 बापगावचा आणि राज देखील मैदानाच्या बाहेर. अडचणी वाढल्यात, समस्या वाढल्यात आणि आता त्या अडचणींना सामोरे जात असताना जयसावराव एलकुंदेचे बॅटर आता थोडेसे फेल ठरलेत असे आपण म्हणूया. परंतु हा खेळ क्रिकेटचा, या खेळामध्ये कधी खेळ बदलेल, वेळ बदलेल हे सांगणं कठीण असतं. एक मोठा डाव आला, अजूनही विजय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्याकडून ती अपेक्षा आणि विजय खरं तर या खेळीसाठी जाणला जातो. संघ अडचणीमध्ये जेव्हा जेव्हा गेल्यात तारणहार संकट मोचकाची भूमिका विजय वाकडेनं बजावलेली आहे. तो अजूनही मैदानामध्ये आहे आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत जरूर इथून अशा अपेक्षा ह्या नक्की असतील जयसावराई एलकुंदे संघाच्या. रोहित आलाय नवीन बॅटर. गांगुर्डेचा हा बीम नो बॉल. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न, ताकदीने टाकण्याचा प्रयत्न आणि इथे बीम नो बॉल आलाय. असे बॉल जर का आले तर तेथे फलंदाजांना फायदा घ्यावा लागणार आहे. तेव्हा कुठे या टार्गेट पर्यंत तुम्ही जाऊ शकाल. फ्रीडचा बॉल असेल ह्यानंतरचा. गांगुर्डे पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेन बॉल होता, फ्रीड बॉल आउटसाइड ऑफ सम. चांगल्या लाईन आणि टप्प्यावर आपल्याला चेंडू नियंत्रित बघायला मिळाला आणि याचबरोबर पॉवर प्ले समाप्त झाले आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती होत आहेत 11 धावा. ह्याच तर फरक आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये देखील सुरुवात थोडीशी नाजूक होती, परंतु त्याच्यानंतर मध्यंतरी धावांचा वेग वाढवला गेला आणि त्याच्यानंतर एक फार मोठं टार्गेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. परंतु आता या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये फक्त 11 धावा झाल्यात. इथेही सुरुवात खराब झाली, परंतु आता हा धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या डावात बॅटिंग करणं आणि धावांचा पाठलाग करणं मित्रांनो भरपूर फरक असतो. एक दबाव असतो, कारण आपल्या समोर ते लक्ष असतं. मनामध्ये तोच विचार असतो की त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून फर्स्ट इनिंगची बॅटिंग आणि सेकंड इनिंगची रनचेस याच्यामध्ये हा भरपूर मोठा फरक पाहायला मिळाला. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. अजूनही सामना जिंकण्याकरिता 62 धावांची गरज आहे. म्हणजे आता 20 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये, 21 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तो एलकुंदेकरांना हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेचलाय बॉल. खरं तर आज जबरदस्ती फटका पाहायला मिळाला, कारण खूप जास्त बाहेर हा बॉल होता आणि तिथून खेचण्याचा प्रयत्न केला होता विजयनं. फक्त एकच धाव. सिंगल डबलनं आता इथून काहीच साध्य होणार नाहीये. तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला इथून षटकारांची आवश्यकता असेल, चौकारांची आवश्यकता असेल आणि तो खेळ आता येथे करावा लागेल.
आता इथे उचललाय बॉल, स्विंग करत असताना बॉलला स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवलाय. रोहितच्या बॅट मधून येतोय दमदार हिट, सिक्सर. दिवसांमध्ये तुम्हाला इथेच बघायला मिळेल सौमिक केबल नेटवर्क चषक. धावसंख्या सिक्सरच्या साह्याने आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 धावा, 18 ऑन बोट. इव्हेंट्स आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला आता बघायला मिळतील. आणि आता या सिक्सरच्या साह्यानं रोहितनं कुठेतरी एक पलटवार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये सातत्य त्याला टिकून ठेवावं लागेल. आप ट्रॅकर ऑन साइडला हुक केला, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागला. आतापर्यंत 5 खेळाडू या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन बॅटर देवा मैदानामध्ये एंटर झालाय. लेफ्ट हँड विस्फोटक फलंदाज देवा स्ट्रायकिंग एंडला असेल. हा बॉल फ्लिक केलाय, सुपर टायमिंग, बट देयर इज अ फिल्डर. अनदर विकेट, आणखी एक झेल त्या ठिकाणी पकडलाय. देवा बॅक टू डग आउट. लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना राहुल ऑन हॅट्रिक. हॅट्रिक कंप्लीट करणार का? स्ट्राइक इनला नवीन बॅटर, हो कंट्रोल हुकचा फटका पाहायला मिळाला. जमिनी मार्गाने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होते, फक्त मिळेल एकच धाव. मॉर्निंग सेशनला जे वारे वाहत आहेत, अगदी आपण पाहिलं तर डावखुऱ्या आता फलंदाजासाठी देखील लाभदायक असतात. आणि इथे लेफ्टी बॅटर त्याचा फायदा उचलू शकला नाहीये. पुन्हा अख्खू टप्प्याचा बॉल, परंतु इथे कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर काटा बदलणारा बॉल होता, कोण तयार करून बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 19. राहुलला देखील 2 विकेट त्या ठिकाणी मिळाल्या. ओमकार दळवीनं देखील पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं. सुनीलला देखील 2 सफलता मिळाल्या. आणि आता सुनीलच्या जातामध्ये चेंडू सोपवला. म्हणजे आतापर्यंत 6 खेळाडू बाद झालेत. स्थिती थोडीशी नाजूक आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना तुम्ही पाहताय जयसावरा एलकुंदेच्या विरोधात मेहर 11 बापगाव या 2 संघांमध्ये. अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेले हे क्रीडांगण आहे. बाजूला गर्द हिरवीगार झाडे आणि अशा वातावरणामध्ये क्रिकेट खेळण्याचा एक आनंद वेगळा आहे. गावदेवी चषक वालशीन बापदेव पाडा तुम्ही अनुभवतायत.
चौथं षटकाने आता सुनील गांगुर्डे त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. लेंथ बॉल होता परंतु दिशाहीन. एकचा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर वाढत असताना तुम्ही पाहतायत 20-11 20 रन्स ऑन द बोर्ड. गावदेवी वालशिन टीमचा आपण जर विचार केला तर मागच्या 2 वर्षांपूर्वीच आपण विचार केला तर जबरदस्त कामगिरी या टीमच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. परंतु आता चालू हंगामामध्ये तेवढा प्रॉमिसिंग परफॉर्मन्स त्यांना देता आलेला नाहीये. मात्र आयोजनामध्ये कोणतीच कमतरता त्यांच्या वतीने आपण बघत नाही. एक प्रोफेशनल लेवलची टुर्नामेंट आणि एक प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे ती सर्व क्रिकेटर्सना. आज असं वाटते की याही टीमचा सामना तुम्हाला बघायला मिळेल कारण सर्व संघ कॅप्टन आवेश सध्या ड्रेसिंग मध्ये सज्ज आहे. नितीनला तुम्ही पाहतायत तयारी सुरू आहे. मला वाटतं की आज सामनाही त्यांचा असावा. मात्र सध्याच्या घडीला पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे. डॉमिनेट केलंय ते सध्या बेहेर 11 बापगावच्या गोलंदाजांनी सुरुवातीला फलंदाजांनी कट केलाय. हलक्यात बॉल हवेत आहे. इथे जास्त ताकद झोकता आली नव्हती. क्षेत्ररक्षक यासिन बॉलवरती येतोय आणि ते मिळेल फक्त एक धाव. मागची सोनाळी पाड्याची स्पर्धा संपन्न झाली. ती स्पर्धा जिंकली जय झोटिंग देवरुंग या संघानं ती स्पर्धा जिंकली आणि त्या स्पर्धेमध्ये जॅम्पिका देवरुंग पाड्याचा खेळ देखील जबरदस्त पाहायला मिळाला होता पहिल्या दिवसामध्ये. नानकर संघानं संजय स्मृती सावत चषक जिंकले. यावेळेला लॉफ्ट केलाय. हवे त्या बॉल मिड विकेटला फिल्डर शालिक येतोय. झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. प्रकारे बॅटिंग त्यांची सुरू आहे कारण आता इथून भलं मोठं आव्हान दिसतंय त्यांच्या समोर. रस्ता भरपूर कठीण आहे. प्रयत्न त्यांचे पाहायला मिळाले परंतु सुरुवातीला विकेट आल्या. इथे आणखी एक लारा झेल पकडणार का? होय, अनदर विकेट गॉन. लारानं तिसरा झेल पकडलाय. वन साइड मॅच, एक तर्फी हा सामना तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळतो आणि धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला फक्त 25 बनवता आली आहे आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 9व्या क्रमांकाचा बॅटर आता कमलेश मैदानामध्ये एंटर झाले. असं वाटते की आता सगळ्यांना बॅटिंग मिळेल ज्या प्रकारे गोलंदाजी राहिलेली आहे. राउंड द विकेट गांगुर्डे ऑन साइडला टर्न केल्या. बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेगला. लारा भरपूरदा ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. बॅटिंग मध्ये देखील शेवटला 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये तिसरा झेल त्यांना पकडलाय. 12th मॅन खुश आहेत मेहर 11 बापगावचे कारण या वर्षामध्ये सुरुवात चांगली राहिली. मात्र प्लेइंग 11 मध्ये त्यांची जागा कधी असेल योगी सर? मागच्या 4 वर्षांपासून एकच सीट त्यांना मिळाली. प्रयत्न करावा लागेल त्यांनाही. मात्र त्यांचं म्हणणं आहे टीम की खुशी में मेरी खुशी. ओ, यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल होता. थोडीशी बोट फिरवली होती. वेगळं एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होता गांगुर्डेचा. एक जाव. एवन जोडे आमनेपाडा आणि विकी स्पोर्ट चौदरपाडा यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. एवन जोडे आमनेपाडा संघ देखील आता दाखल झालाय. टॉस जिंकला विकी स्पोर्ट चौदरपाडानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. फलंदाजी करताना तुम्ही आमनेपाडाला पाहणार आहात.
धावसंख्या धावफलकावरती 25 आहे आणि आता अंतिम षटकातून असेल गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तुषार भंडारी, कॅप्टन ऑफ मेहर 11 बापगाव. यशस्वी कॅप्टन म्हणून मागच्या वर्षापासून आपण तुषारकडे पाहतोय आणि या वर्षामध्ये देखील एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून मेहर 11 बापगावसाठी तो काम करतोय. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय. फक्त मिळेल एक धाव. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. कुठेतरी आता जी 4 षटकं पूर्ण करण्याची फॉर्मॅलिटी आहे ती या ठिकाणी आता पूर्ण केली जाणार आहे, कारण आता इथून जिंकणं कठीण आहे. 26 धावा स्कोर कार्डवरती, 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि अगदी आपण पाहिलं तर 73 धावांचं लक्ष्य आहे. 40हून अधिक धावा अजूनही इथून बनवाव्या लागणार आहेत. फक्त 5 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साईड लावून ड्राईव्ह करत असताना चांगला ऑन ड्राईव्हचा फटका व्ही मध्ये एक्झिक्यूट करण्यात आला, परंतु पुन्हा मिळेल एक धाव. टार्गेट एवढं मोठं होतं की त्या टार्गेटला पार करताच आलेलं नाहीये. सुरुवातच खराब राहिली आणि त्याच्याचमुळे अडचणी वाढत गेल्या. विकेट आल्या. टॉप ऑर्डरच्या बॅटर्सने तो खेळ दाखवला नाही आणि त्याच्याचमुळे आता जय सावळे एलकुंदे संघ पराभवाच्या छायेत आहे. अकुटप्प्याचा बॉल. आता बॅटची वरची कडा बॉल मागे येतोय. लॉंग स्टॉपला ओमकार बॉल वरती आला. पुन्हा एकच धाव. एकेका धाव्याने स्कोर पुढे नेण्याचा, पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतोय जय सावळे एलकुंदे संघाला. आता कुठेतरी ज्या त्रुटी गोलंदाजीमध्ये बघायला मिळाल्या त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागणार आहे, कारण अनेक साऱ्या स्पर्धा अजून येणं बाकी आहेत. ही तर सीझनची सुरुवात आहे. 4थी ते 5वी स्पर्धा तुम्ही पाहताय आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशन मधील. अजूनही भरपूर साऱ्या टुर्नामेंट तुमच्या भेटीस येणार आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला तो सराव करावा लागेल. ज्या ज्या त्रुटी आढळल्या त्याच्यामध्ये तुम्हाला ती नक्कीच त्या गोष्टी भरून काढाव्या लागणार आहेत. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये सराव हा महत्वाचा असतो. प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. अभ्यास कोणत्याही क्षेत्रामध्ये. यावेळेला चांगला पिकअप शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा पार. चौकार. एक चेंडू शेवटचा शिल्लक आणि आता तुषार ओव्हर द विकेट नेतोय. शेवटचा बॉल आणि या चेंडूवरती तुषारला मिळाली आहे सफलता. विकेट प्राप्त करत असताना आणि याचबरोबर मोठ्या फरकानं विजय प्राप्त केलाय तो मेहर 11 बापगाव संघानं. अभिनंदन 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 मेहर 11 बापगाव अँड हार्ड लक टीम. जय सावळे एलकुंदे तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी आम्ही देतोय खूप साऱ्या शुभेच्छा.